पुण्यातील अल्पवयीन मुलीचा जबरदस्ती विवाह, बाळाला जन्म दिल्यानंतर प्रकार उघड. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित मुलीने नुकतेच बाळाला जन्म दिल्यानंतर हा प्रकार समोर आलाय. मुलगी अल्पवयीन असताना तिच्या आईवडिलांनी तिचे लग्न जबरदस्तीने एका युवकासोबत लावून दिले आणि हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी मुलीचे आईवडील, पती तसेच सासू सासरे यांच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक समस्येचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिरपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका 16 वर्षाच्या बालिकेचा, अल्पवयीन बालिकेचा विवाह झाल्याची बातमी आमचे शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री किशोर परदेशी साहेब यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी सदर प्रकरणी चौकशी करून सदर प्रकार हा खरा असल्याने व ती अल्पवयीन मुलगी ही 17व्या वर्षी गर्भवती होऊन बाळंतीण झाल्याने तिला एक पुरुष जातीचे अर्भक तिने अर्भकाला जन्म दिल्याने सदर प्रकरणी सदर अल्पवयीन मुलीचा पती, मुलीचे आईवडील, सासू सासरे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 64(2) फ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 8, 12 व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 चे कलम 10, 11 अन्वये शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री हेमंत खैरनार साहेब हे करीत आहेत. सदर प्रकरणी सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे सर शिरपूर शहर आणि तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की 18 वर्षाखालील मुलगी आणि 21 वर्षाखालील मुलगा यांचा विवाह हा बेकायदेशीर असून तो कायदेशीर अपराध आहे आणि त्यासाठी कायद्यामध्ये गंभीर स्वरूपाचे दंडाची आणि शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा कुठल्याही प्रकारच्या विवाहाला प्रोत्साहन देऊ नये किंवा अशा कुठलाही विवाह करू नयेत किंवा त्यांना समर्थन देऊ नये असं मी याद्वारे आवाहन करतो. नमस्कार. गेला मार्च महिना आपण 8 मार्च जागतिक महिला दिनाचा संपूर्ण महिना हा जागतिक महिला दिनानिमित्त आपण साजरा करीत असतो आणि हाच महिना साजरा करीत असताना या जागतिक महिला दिनाच्या औचित्य राखून अनेक चांगले उपक्रम राबवित असतो. परंतु असे उपक्रम राबवित असतानाच आपल्या शिरपूर तालुक्यात जी काही दुर्दैवी घटना घडली आहे की अतिशय लहान वयात 16-17 वर्षाच्या वयामध्ये मुलीने एका बाळाला जन्म द्यावा, म्हणजे एकीकडे आपण महासत्ता होत आहोत, एकीकडे आपण लहान मुलांच्या विषयी आपण आग्रही भूमिका घेत आहोत की त्यांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे, त्यांचा मानसिक आणि शारीरिक विकास चांगला झाला असला पाहिजे. या सगळ्या गोष्टींकडे एकदा शासन असो, म्हणजे केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, हे अनेक उपक्रम राबवित आहे, योजना आणत आहेत, शिक्षणासाठी अनेक पैसा पाण्यासारखा खर्च करीत आहेत. इतकेच नव्हे तर उच्च न्यायालय देखील तालुका विधी प्राधिकरणामार्फत अनेक कायद्याचं प्रबोधन करण्याकरता प्रत्येक खेडोपाडी आपण मार्गदर्शनपर कार्यक्रम राबवित आहोत. असं असताना बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू असताना आपण म्हणतो एकीकडे की बालविवाह संपुष्टात आले आहेत, परंतु नाही. असे असतानाही अजून आपल्या समाजातील अशा काही जाती आहेत जिथे अतिशय लहान वयात मुलांचं लग्न करून दिलं जातं आणि तशीच घटना आज आपल्या शिरपूर तालुक्यात दुर्दैवी घडली आहे असं मी म्हणेन. मी एक स्त्री आहे आणि स्त्री या नात्याने म्हणेल की आम्हीच कुठेतरी कमी पडत आहोत की आम्ही स्त्रिया आमच्या विरुद्ध उभं राहून बोलू शकत नाहीत. पुरुष प्रधान संस्कृतीला पुन्हा बळी पडतो आहोत आणि त्याला पुरुषांना दोष देण्यापेक्षा महिलाच आम्ही किती मागासलेले आहोत याचा अजून एक पुन्हा या घटनेने पुन्हा उघडकीस आलेला आहे. शिरपूर तालुक्यात आता जी काही ही घटना घडली की अतिशय 16-17 वर्षाच्या मुलीने एका पुरुष अर्भकाला म्हणजे मुलाला जन्म दिला. समोरचा जो काही
तिचा पती असेल, समाजाचा काय असू द्या ना, पण तोही कमी वयात आहे. जरी कायद्याने अवेलेबल असलेल्या सगळ्या तरतुदींनुसार त्या मुलीवर किंवा त्या मुलीच्या आई वडिलांवर कायद्याने जे काही गुन्हे दाखल व्हायचे ते दाखल झालेही असतील, झालेही आहे. त्यांचा तपासही पोलीस शासन करणार आहे. परंतु तरी देखील एक विचार करण्यासारखा म्हणजे विचार करावा लागतो असा मुद्दा निर्माण झालाय की कुठे चाललो आहोत आपण. आपण आज शिक्षणाच्या बाबतीत मुली 28-28, 30-30 वर्षाच्या झाल्यावर 1.5-1.5, 2-2 कोटीचे पॅकेज एकीकडे घेत आहोत आणि मग लग्नाला प्राधान्य देत आहोत. आणि तिथेच एकीकडे आपला असाही समाज आहे, एकीकडे आपली अशी स्त्री जात आहे की ती मुलगी वयाच्या 16व्या वर्षी 15व्या वर्षी आई होते. आई झाल्यानंतर तिच्या शरीराचं तर नुकसान होतच आहे, मनाचंही नुकसान होत आहे. जे मुलं स्वतःला घडवण्यासाठी अजून निर्बल आहेत, अजून ते स्वतःच्या पायावर उभं स्वतःचं पालन पोषण करू शकत नाही, अशा वेळेस ते एका बाळाला, एका नवीन पिढीला जन्म देऊन त्या पिढीपुढे कोणता आदर्श घालणार आहेत, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. ही एक सामाजिक आता एक मोठा प्रश्न, ज्वलंत प्रश्न आहे असं मला वाटतं. मी माझ्या पद्धतीने नेहमीच बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी मार्गदर्शन करत असते, परंतु आता मलाच असं वाटत आहे की मी खूप मागे आहे. मी अजूनही समाजाला सुधरवू शकली नाही. मी पुन्हा या घटनेतून आणि माझ्या या कळकळीने आवाहन करेल की सगळ्याच समाजातून जे काही मुठभर लोक आपण शिकले आहोत त्यांनी पुढे या आणि हा जो काही बालविवाह कायद्याचे जे काही पुन्हा अजून गोष्टी, रूढी, परंपरा सुरू आहेत त्या एके ठिकाणी थांबवा. फक्त स्त्रीच नाही, मुलगीच नाही, तर त्याच्या बरोबर होणारा जो काही पुरुष बाप आहे त्याचं देखील पतन थांबेल आणि स्त्रियांचंही पतन थांबेल असं मी म्हणेन. आणि म्हणून मी तुम्हाला माझ्या या छोट्याशा या वाक्यातून आणि आपल्या या माध्यमातून आवाहन करू इच्छिते की आपल्या स्त्रियांनीही पुरुषांनीही पुढाकार घ्यावा, पुढे या आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्याचा अगदी तळागाळात प्रचार करा. आणि मुलींना विनंती करेल की कृपया असं कुठलाही प्रकार करू नका ज्याच्यामुळे आपण आपल्या शरीराचा अवमान करणार नाहीत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते.